जय सच्चिदानंद पूज्यश्री कल्पना नागपूर. माझा प्रश्न असा होता, की जेव्हा एखादा कोमात जातो, तेव्हा त्याच्यातील आत्म्याचे किंवा चैतन्याचे काय होते त्यावेळी? त्यांच्यावर आवरण येईल बघा. खिडकीची काच बंद करून टाकली. खिडकीच बंद करून टाकली तर आतल्या माणसाचं काय होईल सांगा? त्याला बाहेरचा रस्ता नाही दिसणार. बाकी आत तर फिरत राहील, खाणं पिणं आणि झोपणं चालू. बंदी असेल. बाहेरचं दिसणं बंद होईल. तसं आतमध्ये आत्मा. आता पुढचं काय आहे, तर कोमात असेल तरीही त्याच्याकडून विधी करवतात. बोल, मी शुद्ध आत्मा आहे, मी शुद्ध आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, शुद्धात्मा आहे, शुद्धात्मा म्हणायला लागतो. आणि पुन्हा कोमा बघा, विधी पूर्ण झाला तर कोमात. बघा, आतल्यात आत्म्याची जागृती आहेच आहे. फक्त आवरणामुळे शरीरावर कोमाचा परिणाम आहे. पण आतल्या आत्म्यावर कोमाचा तो परिणाम अजिबात नाही. जागृत आहे. म्हणजे आवरण आलंय तेवढं समजायचं. मग ते काय आपले डिस्चार्ज कर्मच असते का? त्याचं डिस्चार्ज कर्म बाकी आहे. पूर्ण पण होईल अशाता वेदनीय भोगणं आहे. कर्म पूर्ण होईल, मग आयुष्य कर्म पूर्ण झालं की मृत्यू येईल. आत्मा आणि शरीराचा त्याग करून बाहेर. म्हणजे अशी कोणती कर्मबीज पेरली होती ज्यामुळे त्याला अशातीय, वेदनीय आता त्याचं वगैरे? कारण शोधावं असं काही नाहीये. कारण हजारो कारणांमुळे असा परिणाम होतो बरं, आणि एखाद्या कारणामुळे अनेक परिणाम होतात. म्हणजे कोणत्याही बरं. प्रकारचा संबंध लावावा असं काही नाहीये. एवढं जरूर असू दे, की आपल्याला वर्तमानात शुद्धात्म्याचा उपयोगात राहायचंय. निरंतर शुद्धात्म्याच्या उपयोगात राहायचा निश्चय आपल्याला करायचा आहे. त्यामुळे ज्याचं वर्तमान सुधारतं, त्याचं भविष्यही सुधारेल आणि तो अंतिम काळातही स्वतः शुद्धात्म्यात राहून आयुष्य कर्म पूर्ण करेल. मग स्वतः शुद्धात्म्यात राहील, समाधीपूर्वक देह सुटेल, त्याचा मोक्ष मार्गावर पुढे जाईल. म्हणून ही जागृती ठेवायची, की मला निरंतर 5 आज्ञांमध्ये राहायचंय. बरं. आणि माझी एक मोठी बहीण आहे, तर फाईल ती इथेच राहतात अमरावतीमध्ये. त्यांना मी खूप सांगितलं, की तुम्ही पण या बघा. तर ते काय म्हणाले, की नाही आमच्यात असं म्हणतात, की मनुष्य देहाचा विलय झाल्यानंतर मनुष्य जन्मच पुन्हा मिळतो. मनुष्य योनीतून दुसरीकडे किंवा दुसऱ्या योनीतून इकडे येत नाहीत. मनुष्य मनुष्यातच जन्म घेतो, प्राणी प्राण्यातच जन्म घेतो. तर याबाबत थोडे मार्गदर्शन करावे, कन्फ्युजन दूर ॲक्चुअली करावे, काय की आहे, काय? की स्वतः कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं, की बघ तुझा अभिमन्यू मृत्यूनंतर पोपट झालाय. पोपटामध्ये गेलाय मनुष्य. मग मनुष्यातून 4 प्रकारच्या गतींमध्ये जाऊ शकतो. कसा मनुष्यातून मनुष्यच होईल. आता कित्येक लोक खून करतात, एखाद्याला मारून टाकतात, एखाद्याला जाळून टाकतात. मग काय पुन्हा मनुष्यात येईल का? अशाने पुन्हा पुन्हा गुन्हा करण्याची सगळ्यांना संधी मिळेल. म्हणून सत्य काय आहे, तर मनुष्य गती तो कर्माची फळं भोगतो आणि त्यातून जी कर्म बांधतो, दुःख देऊन दुसऱ्याला जी कर्म बांधतो तो पाशवी जनावर गतीत जाईल. दुसऱ्यांना मारून टाकण्याचं कर्म बांधलं तर नरक गतीत जाऊ शकेल. इतरांना जर मदत केली, संपूर्ण जीवन इतरांना सुख दिलं, तर देवगतीतही जाऊ शकेल. आणि कोणालाही दुःख नाही दिलं, दुःख दिल्यावर पश्चाताप केला, तर सुख देण्याचा प्रयत्न करत असेल तर मनुष्यातही परत येऊ शकतो. 4ही गती मनुष्यातून खुल्या होत असतात आणि कर्म नाही बांधलं तर मनुष्यातूनच मोक्षाला जायचाही मार्ग खुला आहे. म्हणजे खूप जास्त आर्ग्युमेंट करायची गरजच नाहीये. आपल्या हां. समजुतीप्रमाणे त्यांना पुढे जाऊ द्या. आपल्याकडून एवढंच शिकवायचं, की मनुष्य योनी पुन्हा येणं शक्य कसं होईल? कोणाला दुःख दिलं, वाईट कर्म केलं, भ्रष्टाचार, व्यभिचार, दुराचार, कुणाचं नुकसान केलं, कुणाला दुःख दिलं, तर माफी मागा. जे कोणी इष्टदेव आहेत त्यांची. म्हणजे वाईट वागून नंतर जो माफी मागतो, त्याची जबाबदारी कमी होते. मग पुन्हा तो मनुष्यात येऊ शकतो बघा. बाकी ह्याच काळात जर अनहक्काची लक्ष्मी, अनहक्क विषय विकार नाही का, नवरा बायको असूनही गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड करतात ना लोक. हं. नाही करत का? आणि नाही का हे हं. भाऊसाहेब म्हणत होते ना, की बिझनेस किंवा नोकरीत भ्रष्टाचार करतात ना लोक. बघा, हां. भ्रष्टाचार करतात, अनहक्काची लक्ष्मी घेतात, अनहक्काचे विषय विकार, नवरा-बायको नात्याशिवाय बाहेर काही रिलेशन ठेवलं, तर समजायचं की अधोगतीशिवाय दुसरा मार्गच नाहीये. मनुष्यातून जनावरात जाईल आणि आनंद मानला, की मजा केली, माझं काय वाकडं करू शकतं कोणी, मी पकडला, नाही जाऊ शकत, मजा वाटते मला, तर नरक गतीत जाईल.
मोफतचं सुख कोणी भोगू शकत नाही. रिपेमेंट म्हणून अधोगती मिळतेच. म्हणजे जर कोणाला काही सांगायचंच असेल तर एवढंच सांगायचं, की चुकीच्या मार्गाने लक्ष्मी आली, कुठेही वाईट नजर टाकलीत, विषयविकाराने भाव बिघडले, तर माफी मागा. तरच मनुष्यात यायचा पुन्हा चान्स आहे. नाहीतर दादाजींनी म्हटलंच आहे, 85% लोक मनुष्यातून जनावरात जाणार आहेत. कारण बरं. सारा दिवस पैसा, पैसा, पैसा शिवाय एखाद्या मुलीवरती वाईट नजर असते. एखादी मुलगी विकारी भावनेने बघते बघा, म्हणजे विषयविकार. नवरा-बायको नातेसंबंध नसताना दुसऱ्या कोणाबद्दल विषयविकारी विचार आले तर तर जनावरात जायची तयारी झाली. फुकटचा पैसा बघा, याला तर असा भ्रष्टाचार केला किंवा अनिती, अप्रामाणिकपणा केला, लगेच जनावरगतीचा मार्ग खुला झाला. असं नाहीये की हो. काही चुकीचं करत राहा आणि पुन्हा मनुष्यातच जन्म होईल. मनुष्यात जन्म मिळणं हे महा दुर्लभ आहे. म्हणूनच त्या ताईंना सांगितलं ना, की एक अवतार आत्म्यासाठी निघून गेला आणि संयोग जुळले तर कल्याण होईल. नाहीतर अनंत अवतारांपासून या पैशांच्या मागे, विषयविकारांच्या मागे आणि मुलं, बाळं, मोहामागे सगळे अवतार संपून जातात. आणि हे पती, पत्नी, विषय, विकार, पैसे हे सगळ्याचं फळ काय आहे? अधोगती मिळणार आहे. पूज्यश्री, एक अनुभव सांगायचा होता, सांगू? बोला. मी तर आपण नागपूरमध्ये आलेले होतात तेव्हा 2015 मध्ये ज्ञान घेतलं. पण त्यानंतर फाईल छोटी होती, त्यामुळे तिची शाळा, ट्युशन, जरा स्लो लर्नर आहे म्हणून तिची. मग 4 वर्ष तर अशीच मला काय ज्ञान आहे, काहीच म्हणजे चरणविधी नाही केला. ना कधी आपले सत्संग बघितले, काहीच नाही. पण कोरोनाच्या काळात आमच्या चेन्नईमध्ये ताई राहतात. त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. मग आमचे 2 वर्ष 2.5 ते 4.5 Zoom ऑनलाईनमधून आम्हालाही लोकांचा सत्संग व्हायचा. त्यामुळे कोरोनाच्या काळात मला एवढा फायदा झाला, की मी तेव्हापासून आपला रोज रात्री 9 ते 10 कोरोनामध्ये मी लाईव्ह सत्संग बघायची. आता माझे फाईल 2 महाराष्ट्रीयन आहेत आणि मी गुजराती आहे. ज्ञान ह्या 2 वर्षात कोरोनामध्ये एवढा पुरुषार्थ केला, म्हणजे दादा म्हणायचे ना, "आपण माझी कामं करत जा, तुमची कामं कशी होतील त्याचा पत्ताही नाही लागणार." तसे मला एवढे सुंदर, सुंदर अनुभव आलेत. मला माझ्या फाईल 2 चा एवढा द्वेष, एवढा कशा, एवढे म्हणजे अगदी तिरस्कार वाटत होता त्यांचा असाच. पण जेव्हापासून मी ज्ञानात आहे, त्यामुळे माझे संपूर्ण आमच्या घरातले वातावरण बदलून गेले. मी संपूर्णपणे त्यांच्या दादा भगवानांनाच पाहते. मी मनापासून त्यांना निर्दोष बघते आणि जर काही वाटलेच, तर लगेच ज्ञान हजर होते व्यवस्थितचे. जसे सांगितले ना, हस्तक्षेप नाही करायचा, तर मी हस्तक्षेप नाही करत. त्यामुळे फाईल 3, फाईल 4 सुद्धा एवढे घरातले वातावरण चांगले झाले सारे. आता ती लोकं सुद्धा फाईल 3 आणि फाईल 4 सुद्धा म्हणतात, "मम्मी, तुझी तर खूपच मजा चालली आहे. तू दादांच्या इथे गेलीस तेव्हापासून तुझं मजाच मजा करतीयेस." तेव्हा मी म्हटलं, "तुम्ही पण करा." खरोखर मला असे अनुभव येतायत, की दादांचे काम करतीये, तर माझी कामं अशी होतायत, की केव्हा होतायत. सगळीच होतायत. फाईल 2 तर अजिबात ह्या गोष्टी मानत नव्हते. मी रोज रात्री 9 ते 10 आपला सत्संग बघायची. तेव्हा ते मला टीव्ही बघू द्यायचे नाहीत. मग मी मोबाईलवरून बघायची. आता पर्युषणासाठी जेव्हा आले ना, तेव्हा त्यांना अशी आतून क्युरिओसिटी वाटली, की एवढी का जाते? ते लोकं तिकडे काय करतात? म्हणून ते माझ्याबरोबर टीव्हीवरचा 9 ते 10 आपला सत्संग बघायला लागले. आणि मग आळालाच होऊन मी आले, तर मला म्हणाले, की "ये बघ, तुझा हा सत्संग चाललाय 9 ते 10 चा पूज्यश्रींचा, येऊन बघ." म्हणजे एवढा मोठा बदल आणि त्याच्याही पेक्षा जास्त बदल हा झाला, की माझे फाईल नंबर 2 अगदीच नास्तिक आहेत. ना पूजापाठ करतात, ना ह्या साऱ्या गोष्टी मानतात. म्हणून मी म्हटलं त्यांना, "ज्ञान." बस दादांना रोज सकाळी उठून मी अर्धा पाऊण तास खूप प्रार्थना करते, की माझ्या 3ही फाईल्स 2, 3, 4 ह्यांनी ज्ञान घ्यावे, एकदा अडालजला यावे. मी रोज दादांना प्रार्थना करते. तर आज असे झाले, आपण नागपूर एअरपोर्टवर आलेले होतात, तेव्हा 3 आणि 4ला दर्शन घ्यायला आणले होते. फाईल 2ला फक्त एवढंच म्हटलं, की "प्लीज या ना, माझे भाऊ-भावजे पण येतायत. पूज्यश्री, एकदा तरी दर्शन घ्या." तर ते सुद्धा येणार आहेत आपले ज्ञान घ्यायला. 2, 3, 4 म्हणजे मला विश्वासच वाटत नाहीये.
खूप छान. इतका आनंद पूज्यश्री ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला कोटी-कोटी वंदन. निरुमांना, दादांना फारच आनंदी आनंद वाटतोय. कळतच नाहीये किती कोणते पुण्य केले होते तेव्हा कुठे जाऊन आम्हाला हे ज्ञान मिळालंय आणि आज फाईल 1ला असे वाटते की मला जो आनंद मिळालाय, मला जे सुख मिळालंय ते मी सर्वांना द्यावे आणि सर्वांना हा आनंद मिळावा. बस जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी अविनाश ठोक आर्वीहून. माझा प्रश्न असा आहे की आता आप्तवाणी 14 भाग 3 पारायणात आपण सांगितलं होतं की मूळ आत्मा, व्यवहार आत्मा आणि प्रतिष्ठित आत्मा. तर आता ज्ञान घेतल्यानंतर व्यवहार आत्मा तर निघून गेला आणि हा जो जागृत आत्मा आणि अजागृत आत्मा आहे, तर ते व्यवहार आत्म्याचे 2 भाग आहेत का? म्हणजे जो मी अविनाश आहे असं मानणारा जो आहे तो मी, त्याचे 2 भाग आहेत. विभावात येतो तेव्हा अजागृत आहे, व्यवहारात येईल तेव्हा मग स्वभावात आला की जागृत आत्मा आहे. तो जागृत आत्मा पदात राहून कधी पूर्वकर्माच्या धक्क्याने अजागृतीत येतो आणि परत कर्मांचा फोर्स कमी झाला तर पुन्हा जागृतीत येतो किंवा मग प्रज्ञाशक्ती त्याला चेतावणी देते की हे चुकीचा का मार्गावर गेलास. आणि मी जो आहे स्वतः तो आता जागृत आत्म्याच्या स्टेजवर आलाय आणि तो आता जागृत अजागृतच्या स्थितीतून वरती चढत चाललाय. मग आता व्यवहार आत्मा नाही राहिला का? नाही, म्हणजे आता व्यवहारात्मा कोणाला म्हटलं जातं? ज्ञान नाही घेतलं तरी तो म्हणणार मीच चंदू, तर मी चंदूला व्यवहारात्मा म्हणतात. पण व्यवहारात्मा म्हणजे मी, जो चंदूमध्ये राहतो त्याला मीला व्यवहारात्मा म्हणतात. पण आता तुम्हाला ज्ञान मिळालंय तर आता व्यवहारात्म्याच्या पदावरून तुम्ही वर आलात. मी चंदू हे सुटलं, मी शुद्ध आत्मा म्हणजे जागृत आत्म्यात आलात. तो जागृत आत्मा असलेला मी जो स्वतः आहे, एक मूळ आत्मा आहे, दुसरा स्वतः जो ज्ञानी अज्ञानी आहे स्वयंभावा म्हणजे फिजिकल आहे तो मंगलदास. तो बावा जो 2 स्टेजमध्ये जातो, व्यवहार आणि निश्चय, रिलेटिव्ह आणि रिअल. तर तो मग हा जो बावा आहे त्याला मिश्र चेतन म्हणू शकतो का? म्हणजे मिश्र बघा, चेतन. जेव्हा रॉंग बिलीफ आहे तेव्हा मिश्र चेतन, राईट बिलीफ मध्ये आले की जागृत आत्मा, आणि शुद्ध चेतन. आणि पुतळा जो आहे चंदूभाई, तर तो प्रतिष्ठित. तो डिस्चार्ज प्रतिष्ठित आत्मा, पॉवर भरलेला पुतळा आणि डिस्चार्ज. मन, बुद्धी, चित्र, अहंकार हे सुद्धा डिस्चार्ज आहेत का? तो प्रतिष्ठित आत्म्याचा स्पेअर पार्ट आहे, मग चंदूचा स्पेअर पार्ट. मग बावा म्हणजे कोण असतो? मन बुद्धी आहे नाही, का? बावामध्ये म्हणजे आता सिंपल आहे बघा की मी आहे, मी चंदू मानणारा, त्या मान्यतेचा पुतळा तो बावा. रॉंग आणि राईट बिलीफ ते सगळं कलेक्शन बावा, ज्ञान तो बावा. त्यातलं अज्ञान दूर झालं बऱ्याच प्रकारचं, पण थोडंसं बाकी आहे. पण तो ज्ञानी बावा झाला, तोच बावा. बरं, आता दुसरा प्रश्न हा आहे की जेव्हा विधी करतो तेव्हा मनात जर काही विचार येत असतील तर त्याचा ज्ञातादृष्ट आपण राहत असलो तर त्याला ज्ञेय मानून, तर हा जो ज्ञातादृष्ट आहे मग हे कसं कळेल की बुद्धीच्या प्रकाशाने होतंय किंवा मूळ चैतन्यामुळे म्हणजे प्रज्ञेमुळे होतंय? या दिव्याच्या प्रकाशात मी बघू शकतो प्रश्नावली, म्हणजे मी बघणारा, प्रश्नावली, दुसरे अज्ञेय आणि मूळ भगवानांचा प्रकाश. मग मूळ भगवानांच्या प्रकाशातच दिसतं, विचार येतो, तो ज्ञेय स्वतः ज्ञाता आणि मूळ भगवंतांच्या प्रकाशात येतो असं समजायचं. बरं, आणि माझा एक छोटासा अनुभव आहे दीपक भाई, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला जेव्हा करोना झाला होता तेव्हा माझा रेट सुद्धा 25हून 16% होता आणि माझं कोणीच नाहीये, मी एकटा आहे. तर माझ्या भाच्याने मला ऍडमिट केलं होतं प्रायव्हेट रूममध्ये, हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये जाता जाता माझा रेट 25हून 18 झाला. म्हणजे आणि प्रायव्हेट वॉर्डमध्ये मी होतो तेव्हा रोज डॉक्टर व्हिजिटसाठी यायचे सकाळी आणि संध्याकाळी. आणि आजूबाजूला जे होते माझ्या वॉर्डच्या त्यांचे कोणाचा 12 रेट होता, 13 होता. तर ते सारे गेले आणि मी मनातल्या मनात दादांना प्रार्थना करायचो की दादा, मी आपल्या चरणी माझा संसार सोपवलाय सारा आणि आपल्या 5 आज्ञा माझ्यासाठी शिरसावंद्य. आता तुम्हीच बघा काय करायचं आणि काय नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की दादा, आता मी साईन नाही करणार.
मला अडालजला यायचंय आणि खूप सारं सत्संग अटेंड करायचे आहेत. माझी इच्छा आहे. डॉक्टर जेव्हा व्हिजिटला यायचे तेव्हा ते सांगायचे की त्यांना तर खूपच आश्चर्य वाटलं की तुमचा रेट म्हणाले 18 आहे. म्हणाले 18 असलेला तर इथे कोणीच वाचलेला नाहीये म्हणाले. आणि जे कोणी 13-14 असलेले आहेत ते सारे आयसीयू मध्ये आहेत म्हणाले. तुम्हाला आयसीयू मध्ये नाही न्यावं लागलं असंही देखील म्हणाले. शिवाय 18 रेट असताना मी 4 दिवसात पूर्ण ओके झालो. मग डॉक्टर म्हणाले असं कसं? तर मी म्हटलं ही दादांची कृपा आहे. ही आमच्या दादांची कृपा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर ते म्हणाले ते कसं? तर मी म्हटलं तुम्ही अडालजला या, मी तुम्हाला सर्व काही सांगतो. बरोबर आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सच्चिदानंद पूज्यश्री हं, शशिकांत भोसले, हं. माजलगाव बीडहून. समाधी मृत्यूसाठी काय करायला हवं? वर्तमान सुधारा, 5 आज्ञांमध्ये राहा आणि शक्य तेवढं शशिकांतपासून वेगळे राहा. विचार, वाणी, वर्तन, क्रोध, मोह, मान, लोभ शशिकांतकडून जे काही घडतं, कोणाला दुःख दिलं गेलं तर शशिकांतकडून प्रतिक्रमण करून घ्या. जागृतीमध्ये राहा. त्याचं फळच वर्तमानात आपण जेवढं ज्ञानात राहाल त्याचं फळ मृत्यूच्या वेळीही तेच ज्ञान हजर होईल. अनुभव ज्ञान आणि समाधी दशा राहील. देह सुटण्याच्या वेळीही कंप्लीट आत्मदशेमध्ये राहाल. आणि दादाजी सांगतात की मी हजर राहीन, तुमच्यात आत्म्याची जागृती राहील, संपूर्ण ज्ञान हजर राहील आणि सिमंदर स्वामींचं शरण मिळेल या ज्ञानानंतर. जय जय सच्चिदानंद. 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 बोला. माझं नाव श्रीकृष्ण वलधारे भंडारा. हं, रिअल स्वरूप हे भगवंत स्वरूप आहे. मी संपूर्ण जगाचं भगवंताच्या स्वरूपात दर्शन करतो. रिअल स्वरूप हे तत्व स्वरूप आहे. मी संपूर्ण जगाचं तत्व ज्ञानाच्या रूपाने दर्शन घेतो. रिअल स्वरूप हे शुद्धात्मा स्वरूप आहे. मी संपूर्ण जगाचं शुद्धात्म्याच्या स्वरूपात दर्शन घेतो. तर तत्व स्वरूप, शुद्धात्मा स्वरूप आणि भगवान स्वरूप. हां. स्वतःच्या 3 स्टेजेस आहेत आत्म्याच्या. हं. हे जेव्हा 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 अज्ञानदशा असते की मी श्रीकृष्णाला मानतो, मी चंदू आहे मानतो, तर तो अज्ञानदशेतला आत्मा त्याला जीवात्मा म्हटलं जातं. आणि जीवात्म्याची स्टेज कशी आहे? तर अशुभ ज्ञानातून सुटका जेव्हा होते आणि शुभ ज्ञाना टॉपवर येतो तेव्हा भगवंताच्या स्वरूपापर्यंत येतो. हं. म्हणजे तोच आत्मा, जीवात्मा भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचतो. जेव्हा त्याला ज्ञान मिळतं, ओ मी चंदू नाही, मी शुद्धात्मा आहे. तेव्हा अंतरात्म दशेतल्या पदाला शुद्धात्मा पद म्हटलं जातं. त्या शुद्धात्मा स्वरूपानेच आपल्याला तोच जीवात्मा नंतर अंतरात्म्यात येतो, त्याला आपणही नमस्कार करतो. आणि तोच आत्मा जेव्हा ॲब्सोल्यूट दशेमध्ये येतो, केवल ज्ञान दशेमध्ये तो येतो, तेव्हा त्याला खुद्द परमात्मा म्हटलं जातं. तेव्हा तो तत्वस्वरूप म्हणजे ज्ञान जेव्हा केवल असतं तेव्हा द्रव्य स्वरूप म्हणजे तत्वस्वरूप म्हटलं जातं. ज्ञान तत्व स्वरूपात नसेल पण अविनाशी असल्याचं भान आलं तरी शुद्धात्मा पदाच्या गुणदशेत आला म्हणायचं. पण पर्यायी दशा असतात म्हणजे अज्ञान दशा आहे, विभाविक दशा आहे. तेव्हा तो जीवात्मा आहे आणि भगवत स्वरूपापर्यंत पोहोचेल. अशुभ ज्ञानापासून दूर जात शुभ ज्ञान आत्मसात करून तो भगवान स्वरूप होऊ शकतो. म्हणजे एकाच आत्म्याच्या 3 दिशा आहेत, जीवात्मा, अंतरात्मा, परमात्मा. त्यालाच आपण नमस्कार करतो. समजलं का आता? जय सच्चिदानंद. सुप्रिया पाटील. फाईल नंबर 1 चे दोष नाही दिसत. दुसऱ्यांचे दोष, इतरांचे दोष दिसतात? दुसऱ्यांचेही नाही दिसत, पण फाईल कोणाला 1 दुःख चेही नाही दिलं जाईल दिसत. असा व्यवहार घडतो का? मग तोच दोष. हा होतो. कोणाविषयी निगेटिव्ह बोलता कोणाची निंदा केली तेच दोष. त्याची माफी मागायची. जी फाईल 2 आहे, ते जे दोष दाखवतात ते माझे नाहीयेत असे वाटते मला. हां, ते दुसरेच काहीतरी सांगतात नाही असं पण मला वाटतं. आपण विचार करायचा की बाबा त्यांचा व्ह्यू पॉइंट काय आहे? सोल्युशन काढायचं, समाधान शोधायचं. चुका नाही काढायच्या दुसऱ्यांच्या, उपाय शोधायचे. प्रॉब्लेम जे व्यवहारात येतात त्या व्यवहारातलं सोल्युशन शोधायचं. एक आणखी हं. प्रश्न आहे. निगोदमधून आत्मा येतो ना, तर तो साऱ्या जीवांमधून मनुष्य जीवात हं. येतो. तर तो पहिल्या जन्मात काय भोगतो? कारण त्याने काही कर्म बांधलेली नाही, नसतात आवरण त्यावेळी. युक्तच आत्मा असतो. आवरण आधी? तुटली म्हणजे आधीपासून निगोद आहे, विभावात आहे. कंप्लीट आवरण युक्त आहे. कणभरही प्रकाश दिसत नाही, एकही प्रकाश किरण. आवरण तुटत तो 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय, ह्युमन
चिंपॅन्झी असेल तर मनुष्यात येईल. ती आवरणे तुटत. मग बरं. नंतर आधी नैसर्गिक आवरणात असतात समसरण मार्गात. नंतर कर्मांचं आवरण सुरू होतं, बुद्धी डेव्हलप होते. तेव्हा कर्मांचं आवरण सुरू होतं. मी कर्ता आहे हं. मानल्यामुळेच वेगळ्या प्रकारचं कर्म बांधलं जातं. जेव्हा मनुष्य जन्माला येतात, तेव्हा तेव्हा बुद्धी डेव्हलपमेंट दखल होते करते? आणि 4 गतींमध्ये भटकायचं कर्म बांधतो. नाहीतर नॅचरल बरं. डेव्हलपमेंटमधूनच मनुष्य जन्मापर्यंत येईल. हं, हं. जय सच्चिदानंद. बोला. प्रकाश मुरकुटे. हं. पूज्यश्री, माझा 2010 पासून व्यापार बरोबर चालत नाहीये. त्याआधी खूप चांगला चालला होता. तुमचं खाणं-पिणं, राहणं वगैरे भागतंय की नाही? भागतंय. मग चालू द्या. मी जॉइंट फॅमिलीत राहतो म्हणून चालतंय. बरोबर आहे. पण आता थोडी धंद्यातही थोडीफार आवक, इन्कम येते की नाही धंद्यातून? हां, भले येते. चांगलं नसेल चालत, पण लॉस तर होत नाहीये ना? सॅटिस्फॅक्शन नाही. सॅटिस्फॅक्शन बघा बाकी बाजूला राहू दे. लॉस होतोय का? थोडा कमी प्रॉफिट पण होतोय की नाही? नाही, बस चालू आहे. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस सारखा. नो लॉस. हा म्हणजे हां. दिवसभर तर भरून निघतो ना हां. तुमचा? आणि आता ज्ञान घेतलंय का तुम्ही? नाही. हां, मग आता 2 दिवस उद्या सत्संग आहे, परवा ज्ञानविधी आहे, ज्ञान घ्या. रोज 15-20 मिनिटं, अर्धा, ज्या दिवशी जास्त वेळ तेव्हा 1 तास दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. दादा भगवान सिमंदर स्वामींची आरती करा. अंतराय तुटतील. आणि आता रिलेटिव्हमध्ये अंतराय आहेत, पण रिअलमधले अंतराय तुटायची वेळ आली आहे. महाभाग्यशाली, नाहीतर पैसे कमावतच राहतात. त्यामुळे इथे येण्याचा वेळही मिळत नाही. हं. तिकडे लॉस झाला, म्हणून इथे यायचा वेळ मिळाला आहे. पण आता ज्ञानप्राप्ती करू आणि जे कोणी पैसे नसतील देत त्यांच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा आणि कधी क्वचित ते भेटले तर त्यांना सांगा, "बाबा माझी खूप अडचण आहे. थोडे 25,000 50,000 देऊन मला मदत करा. माझी परिस्थिती बिकट आहे साहेब." असं हळूहळू त्याला सांगून विनंती करा. शुद्धात्म्याला प्रार्थना करायची आणि व्यवहाराने व्यवहार साधायचा. "बघा थोडे पैसे द्या. मला खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे जर दिले तर चांगलं आहे. नाही दिले तरी तुम्ही ज्ञानात राहा." अपूर्व कर्मांचा हिशोब आहे तर पूर्ण होईल. आणि नियम काय आहे, की जो पैसा देत नाही आणि नियम काय बघा, जो पैसा देत नाही, तर एक गोष्ट ही आहे, की त्यातून पूर्वकर्मांचा हिशोब पूर्ण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की हा माणूस नसेल देत, तर स्थूल गेलं, सूक्ष्मात आपल्याला कमाई होणारच आहे पुण्याची. तिसरी गोष्ट अशी आहे, की हा नसेल देत पैसे, तर कोणत्यातरी जन्मात व्याजासकट परत फिरून येतील. नाही का, लग्न करतात तेव्हा बायकोही देते, मुलगीसुद्धा देते लग्न आहे म्हणून आणि हुंड्यातही 25-50 लाखभर देतात. म्हणजे हा व्याजासकट पैसा येईल काहीही करून. म्हणजे आता रडत बसायची गरज नाही आणि दोषी ठरवायची गरज नाहीये. आपण ट्राय करायचा बाहेरून, उपाय करायचा. 3ही व्यक्तींकडून परत मिळवण्याचा, पैसे मिळवण्यासाठी उपाय पण आतून समत येत राहायचं आणि समजून घ्यायचं, की मिळाले तर ठीक आहे, नाही मिळाले तर आपल्या कर्मांचा हिशोब. दोषी नाही पाहायचं, भाव नाही बिघडवायचे आणि असीम जय जयकार कमीत कमी 15-20 मिनिटं करा आणि जास्तीत जास्त 1 हं. तास दादांच्या कृपेने संसारातील अडथळे दूर होतील. समजलं का आता तुम्हाला? आणखी एक गोष्ट आहे पूज्यश्री. काय? माझी मुलगी 25 वर्षांची झाली आहे. आर्किटेक्टची डिग्री घेतली आहे तिने. आम्ही कोरोनामध्ये 2 वर्ष आम्ही 4ही जण जे आहोत, नवरा-बायको आणि 2 मुलं त्रासून गेलो होतो. दादांच्या कृपेने आम्ही वाचलो. तर आता तिचं लग्न करायचं आहे आणि माझ्याकडे काही प्रॉपर्टी आहे. ती सेल करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती सेल होत नाहीये. हां, त्याचे योग जुळून येतील यांना. घरच्यांना तर माहिती आहे ना, काही ना काही मार्ग निघेल. प्रॉपर्टी विकल्यावर तुमचं पेमेंट मी करेन. हळू असा मार्ग काढायचा, निघेल काहीतरी मार्ग. दादा भगवानांचा असीम जय जयकार करत राहा. दादाजींना प्रार्थना करा आणि जास्त चिंता करण्याऐवजी प्रार्थना करा. दादा सगळा व्यवहार समोर आलाय, फाईलचा समभावाने निकाल करेन अशी मला शक्ती द्या. जय हां, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.